फक्त माझ्या जिनं मला जन्म दिला, तिचा पहिला मुलगा मी जन्माला आलोय, तिला फक्त घेऊन गेलो तरी तुम्हाला इतक्या मिरच्या झोंबतात. मी मतदानाला आईला हाताला धरून नेलं. ती कालही माझ्याबरोबर होती, आजही आहे आणि उद्याही राहील. ती माझ्यासोबत आहे की नाही हे सांगत धाकट्या भावानं नाक खुपसण्याची गरज नाही. माझ्या आईनं माझा जन्म दिलेला आहे, ती आई माझ्याबरोबर आहे हे सांगायला माझ्या धाकट्या भावाने काही नाक खुपसायचं कारण नाही. मला उगाच फॅमिलीचा पंचनामा करायचा नाही. आता समोरचेही शरद पवार यांना हाताला धरून नेतात ना, मी घेऊन गेलो तर त्यांना इतकं का झोंबलं, असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. पण उगीच माझ्या मागं लागायचा प्रयत्न जर कोणी केला तर मी पण सोडणाऱ्यांपैकी नाही. मंगळवारी ते काटेवाडीतील निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कुटुंबातील अन्य सदस्यांवर, विशेषतः रोहित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, माझ्या आईने पहिल्यांदा मला जन्म दिलाय, ती माझ्यासोबत आहे का हे माझ्या धाकट्या भावानं सांगण्याची गरज नाही. त्यात त्याने नाक खुपसू नये. ते बोलतायत, मी आपला गप्प होतो, पण मी आज शेवटच्या दिवशी का बोललो, जरा अति झालं म्हणून बोललो. तो माझा धाकटा भाऊ आहे, त्याने काय बोलावं काय नाही बोलू ते त्यांनी त्याचं ठरवावं. वडील वारल्यानंतर मी आईला कसा आधार दिला ते तुम्ही जनतेला विचारू शकता. शरद पवार यांनाही हाताला धरून आधार दिला जातो ना. आता मी विरोधकांच्या 3-4 सभांमधील व्यवस्था बघितली. आमचे अख्खे खानदान तिथं बसलेलं असतं. त्यातील एकाने तर शरद पवार यांचा फोटो मांडीवर ठेवला होता. आता ते समोर असताना मांडीवर फोटो घेऊन बसण्याचं कारण काय, असा सवाल करून अजित पवार म्हणाले की ज्याने तो फोटो मांडीवर ठेवला हे त्याचं काम नाही. मी आमच्या कुटुंबाला व्यवस्थित ओळखतो, त्यांना हे कोणीतरी सांगितलं असावं. अशा प्रकारे अजित पवार यांनी कुटुंबातील अनेक सदस्यांना आडे हात घेतला. शेवटी एकाच आईची 2 पोरं आहेत, त्याच्यामुळे एक तर राजकारणात मी नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांना जास्त चांगलं वक्तृत्व आहे, चांगलं बोलता येतं, स्टेज गाजवता येतं. मी कधी स्टेजवर बोलत नाही. त्याच्यामुळे यावर तुम्हाला काय वाटतंय? पक्ष फुटल्यानंतर पवारांचं कुटुंब देखील फुटलेलं आहे आणि हा वाद आता चव्हाट्यावर येतोय. पुढे चालून पुन्हा अजित पवार आणि शरद पवार एकत्र येतील का? मी त्याच्यामध्ये मताला गेलो होतो, त्यावेळेस माझ्याबरोबर माझी आई होती. ते आपण सगळ्यांनी उघड्या डोळ्यांनी बघितलं. अजित पवार आणि शरद पवार गट एक होईल का आणि राष्ट्रवादी पुन्हा एकदा एकत्र येईल का? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.